नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फर्स्ट टर्म एक्झामिनेशन 2025-26 क्लास 9 सब्जेक्ट इंग्लिशची प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. जिला तुम्ही सहामाही परीक्षा म्हणता, प्रथम सत्र परीक्षा, प्रथम सत्रांत परीक्षा म्हणत असता, तिची आता नवीची 2025-26ची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे आपण बघणार आहोत. विषय यासाठी इंग्लिश आणि मार्क दिला आहे तुम्हाला 80. ते टाईम दिला आहे 3 तासाचा, तर 3 तासाचा वेळ तुम्हाला यासाठी दिलेला आहे. इयत्ता 9वीची पूर्णपणे इंग्रजीची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी मी तुम्हाला सांगतो, प्ले स्टोअरवरती आपलं ॲप्लिकेशन आहे मास्टर वैभव हिरे करून, त्यावरती ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला इयत्ता 9वीच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, त्याचसोबत जे विद्यार्थी सेमीमधनं आहे त्यांना मॅथ 1, मॅथ 2, सायन्स 1, सायन्स 2, त्यासोबत हिस्ट्री, जिओग्राफी, इतिहास, भूगोल या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका आपल्या ॲपमध्ये आपण दिलेल्या आहेत. तर ॲपला डाउनलोड करा, तिथून त्या प्रश्नपत्रिका तुम्ही बघू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय तुम्हाला, चॅनलचा लोगो जो दिसतोय ना, जे नाव दिसते तसेच्या तसं नाव टाका आणि ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा. आता क्लास 9 सुरू करूया. तुम्ही ऑलरेडी वाचलेलं आहे. सेक्शन 1ला सुरू करतोय लँग्वेज स्टडी. आता लँग्वेज स्टडीपासून आपल्याला सुरू करायचं, ज्यामध्ये म्हटलेलं आहे डू ॲज डायरेक्टेड, सूचनेनुसार कृती करा. कोणतेही 4 तुम्हाला यामध्ये सोडवायचे आहेत. तर बघा, पहिला आहे कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. आता आपल्याला काय ना, पुढील जे शब्द आहेत ना ते पूर्ण करायचे, परंतु योग्य लेटर वापरायचं आहे, योग्य मुळाक्षर वर्णाक्षर वापरायचं आहे. तर यामध्ये ड्रिंक आहे, तर आय जो आहे ना, हा वर्ड जो आहे तो ड्रिंक आहे, परंतु इथे आय मिसिंग आहे, तर इथे तुम्हाला आय टाकायचं आहे. त्यानंतर इथे पण विद्यार्थी मित्रांनो फ्रेंड आहे, तर काय मिसिंग आहे, आय मिसिंग आहे, तर इथे तुम्हाला आय टाकायचं, इथे पण आय टाकायचं, इथे पण आय टाकायचा. फ्रेंड, तेव्हा ही फ्रेंड स्पेलिंग पूर्ण होईल. त्यानंतर इथे वर्ड आहे, बट इथे आर जो आहे ना तो मिसिंग आहे, वर्ड. ओके, सो इथे काय आहे, आर मिसिंग आहे, तर आर टाका. त्यानंतर प्लांट आहे, प्लांटसाठी ए मिसिंग आहे, तर ए टाकायचं आहे. जाऊया पुढे. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला होमवर्क, टीचर, लेसन, क्वेश्चन्स, तर कसं करता तुम्हाला माहिती नाही, ABCDच्या ऑर्डरप्रमाणे लावायचं असतं. त्यानंतर ॲबिलिटी, ॲक्टिव्ह ॲबिलिटी, ऑलवेज अकाउंट, अशा पद्धतीने. आता यामध्ये काय करायचं, त्याच्या पुढचं अक्षर बघायचं आणि त्याला अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये सेट करायचं. तुमच्या अधिक कमेंट्स करा, अधिक लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मी तुम्हाला याची उत्तरे देखील आणून देईल. आता आपण फक्त प्रश्नपत्रिकेला बघूया, नाही तर आपला खूप जास्त वेळ जाणार. मी फक्त तुम्हाला क्वेश्चन्स रीड करून दाखवतो, फक्त प्रश्नपत्रिका दाखवतो. तुमच्या अधिक कमेंट असतील, सबस्क्राईब असेल, तर आपण त्याच्यावरती उत्तरपत्रिका आणण्याचा 100% प्रयत्न करणार. जाऊया पुढे. पंक्च्युएट द फॉलोइंग करायचं आहे. आता यामध्ये काय तुम्हाला पूर्णविराम, क्वेश्चनवर जे काही असेल ते. आय हेट स्कूल. ओके, तर अशा पद्धतीने लिहायचं, म्हणजे तुम्हाला फक्त काय यामध्ये स्टॉप, फुल स्टॉप वगैरे, कोमा हे सर्व वापरून ते विधान लिहायचं असतं पुन्हा. त्यानंतर व्हिअर डिड यू फाइंड इट. ओके, आता तुम्हाला काय करायचं, यामध्ये पंक्च्युएट करायचं फक्त. त्यानंतर आहे मेक 4 वर्ड्स, ज्यामध्ये तुम्हाला मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच युझिंग द लेटर्स फ्रॉम द वर्ड. इंजॉयबल यापासून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 4 शब्द बनवायचे आहेत, परंतु 4 शब्दांमध्ये प्रत्येक शब्दामध्ये कमीत कमी 3 लेटर्स असावेत. जसं की आपण काय करू शकतो विद्यार्थी मित्रांनो, ॲबल, जॉय, अजून काय करू शकतो, आपण काय करू शकतो, जय करू शकतो, तुमच्या मित्राचं नाव येईल ते, बट मिनिंगफुल असायला हवेत, बरोबर. तर काय करू शकता, ॲबल, जॉय हे तर झाले. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. बाकी मी आन्सर शीट नंतर आणेल, जर तुमच्या अधिक कमेंट्स वगैरे, लाईक वगैरे बघायला मिळाल तर. त्यानंतर आहे 5मध्ये राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. आता रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहे. क्लेवर, आता इथे मॅन दिलेलं आहे, क्लेवर मॅन. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला रिलेटेड वर्ड्स तिथे लिहायचे आहेत. त्यानंतर आहे कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्बची आपल्याला वर्ड चेन कंप्लीट करायची आहे. ॲड 4 वर्ड्स युझिंग बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. आता ग्रो, आता डब्ल्यूवरनं तुम्हाला कंटिन्यू करायचं. अशा पद्धतीने वर्ड चेन कंप्लीट करायची आहे. सॉरी, वर्ड चेन आहे जी की वर्ब चेन आहे, वर्बची वर्ड चेन असणार आहे. त्यानंतर डू ॲज डायरेक्टेडमध्ये म्हटलेलं आहे अटेम्प्ट एनीवन, ज्यामध्ये आहे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज बी ॲबल टू, किंवा अशा पद्धतीने करू शकता. क्लॉज ॲड करायचा आहे. ॲड अ क्लॉज टू फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. आय वॉज व्हेरी हॅपी. तर हे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये हे तुम्हाला मिनिंगफुली एक्सपांड करण्यासाठी यामध्ये तुम्हाला क्लॉज ॲड करायचा आहे. त्यानंतर आहे अटेम्प्ट एनी वन, ॲड प्रिफिक्स ऑर सफिक्स, मेक न्यू वर्ड्स. आता प्रिफिक्स, उपसर्ग किंवा प्रत्यय तुम्ही ॲड करू शकता. पॉसिबलला काय करू शकता, इम्पॉसिबल किंवा पॉसिबिलिटी अशा पद्धतीने करू शकता. केअरचं काय, अनकेअर करू शकता, किंवा केअरलेस करू शकता, केअरफुली करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. प्रिफिक्स टाका किंवा सफिक्स टाका, प्रत्यय किंवा उपसर्ग. ऑर म्हणायचं, आता ऑर किंवा हे नसेल करायचं, दुसरं करू शकता. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स ऑफ युअर ओन युझिंग अँड वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. पुढीलपैकी कोणताही एक शब्द वापरून तुम्हाला फक्त तुमच्या पद्धतीने एखादं वाक्य तयार करायचं. पॉसिबल, ओके, इट इज पॉसिबल टू स्टडी. अशा पद्धतीने तुम्ही, म्हणजे अभ्यास करणं हे शक्य आहे. इट इज पॉसिबल टू स्टडी, इट इज पॉसिबल टू डू एक्झाम प्रिपरेशन. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. टेक केअर ऑफ युअर सेल्फ, केअर दिलेलं आहे तर कसं करू शकता, टेक केअर ऑफ युअर सेल्फ, टेक केअर ऑफ युअर मॉम डॅड, टेक केअर ऑफ युअर पेन, टेक केअर ऑफ युअर बॅग. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. सेक्शन 2 आता टेक्स्ट्युअल पॅसेज असेल, पाठ्यपुस्तकातील उतारा, त्यावरती काही प्रश्न असतील, त्याची उत्तरे द्यायची असतील. आता क्वेश्चन 2 मध्ये म्हटलेलं आहे
रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू दी ॲक्टिव्हिटीज. आता पॅसेज वाचायचा आहे आणि तुम्हाला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. ओके, जाऊया पुढे. आता पॅसेज काय आहे, सर्वप्रथम पॅसेज दाखवतो आणि मग आपण तुम्हाला पॅसेजचा स्क्रीनशॉट घेण्यासाठी मी तुम्हाला वेळ देतो आहे. आणि जर तुम्हाला इथे स्क्रीनशॉट घ्यायला किंवा वाचायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, प्ले स्टोअरवरती आपलं ॲप्लिकेशन आहे मास्टर वैभव हिरे करून, ते डाउनलोड करा. मास्टर वैभव हिरे नाव आहे ॲप्लिकेशनचं, ते डाउनलोड करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा मी प्रयत्न करेल. आणि त्याचसोबत असाच लोगो आहे, जो चॅनलचं नाव लोगो आहे, ते सर्च करा आणि प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. तुमचा वर्ग निवडा त्यामध्ये ओपन केल्यानंतर आणि तुम्हाला सर्व विषयाचे प्रश्नपत्रिका एम पी क्वेश्चन्स त्यामध्येच आपण अवेलेबल करून देणार आहोत. आता जाऊया प्रश्नांवरती. तर पहिलाच प्रश्न म्हणतोय की कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस, पुढील विधाने पूर्ण करा. द इन्सिडेंट इन द स्टोरी हॅज टेकन प्लेस ऑन डॉट डॉट डॉट. आता मी तर उत्तर वाचला नाही, परंतु तुम्ही तो पॅसेज वाचला आहे, तर त्याची उत्तरे तुम्ही जेव्हा पॅसेज वाचणार तुम्हाला देता येतील. त्यानंतर आहे दिअर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड डॉट डॉट डॉट. त्यानंतर आहे मार्गीज ग्रेट ग्रँडफादर टोल्ड दॅट इन ओल्ड टाइम्स ऑल द स्टोरीज वेअर डॉट डॉट डॉट. त्यानंतर आहे फाउंड डॉट 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 अ रिअल बुक. कोण मॅरी फाउंडर मॅरीज असेल ना, मार्गी काय नाव आहे तिचं, तिला सापडतं ते. तुम्ही वाचा, मी तर काय वाचलं नाही, तुम्हाला उत्तरे मिळून जातील. जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे. टुडे टॉमी तर त्याचं नाव टॉमी आहे, टॉमीला सापडली, मार्गीला नाही सापडलं. ओके, कंप्लीट द फॉलोइंग वेब मार्गीज डिस्क्रिप्शन ऑफ द बुक. मार्गीचं बुकचं डिस्क्रिप्शन काय आहे ते 4 डिस्क्रिप्शन लिहा. त्यानंतर मॅच द वर्ड्स इन अ कॉलम ए विथ दिअर मिनिंग इन अ कॉलम बी. आता कॉलम ए आहे रिअल, दुसरं आहे क्रिंकली, त्यानंतर आहे ऑफुली फनी, त्यानंतर एमध्ये आहे तुम्हाला सेम. 4 असेल तर एमध्ये सेम आहे. ओके, तर जाऊया पुढे. सेम असेल ते तर बघूयात सेम वगैरे. तर रिअल म्हणजे काय, व्हेरी अमेझिंग, एक्झॅक्टली द वन. ओके, सेम म्हटलं म्हणजे चौथ्याचं येईल एक्झॅक्टली द सेम सोबत. त्यानंतर रिअल हॅव्हिंग अ लॉट ऑफ थिन फोल्ड. त्यानंतर जिनियस अँड नॉट फॉल्स, जेन्युइन अँड नॉट फॉल्स. ओके, तर रिअल पहिल्याच येईल डी सोबत. त्यानंतर क्रिंकली काय, हॅव्हिंग अ लॉट ऑफ थिन फोल्ड. ओके, व्हेरी ऑफुल फनी. ओके, तर अशा पद्धतीने येईल विद्यार्थी मित्रांनो. दुसऱ्याच येईल सी सोबत, तिसऱ्याच येईल विद्यार्थी मित्रांनो ए सोबत आणि चौथ्याचं येणार बी सोबत. एक्झॅक्टली दॅट वन, सेम म्हणजे एक्झॅक्टली द वन. त्यानंतर ए4मध्ये असेल डू ॲज डायरेक्टेड, सूचनेनुसार कृती करा, ज्यामध्ये म्हटलेलं आहे इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक मेक इट एक्झ्लॅमेटरी सेंटेन्स. याला उद्गारवाचक बनवायचं आहे, ते खूप जुनं पुस्तक होतं, याला काय करायचं, एक्झ्लॅमेटरी उद्गारवाचक बनवायचं. त्यानंतर आय वुडंट थ्रो इट अवे, ॲड अ क्वेश्चन टॅग ॲड करायचा आहे. आणि ए5मध्ये म्हटलेलं आहे डू यू लाईक टू रीड बुक्स आणि वाय, तुम्हाला पुस्तके वाचायला आवडतं का, आणि आवडतं तर का आवडतं. त्यानंतर क्वेश्चन 2B मध्ये म्हटलेलं आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज, पुढील उत्तर वाचा आणि सूचनेनुसार कृती करा. B1मध्ये म्हटलेलं आहे से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स, पुढील विधाने चुकी बरोबर हे तुम्हाला सांगायचं आहे. तर आता बघा पॅसेज काय आहे, सर्वप्रथम आपण तो वाचूया. द मॉर्निंग आफ्टर माय टीचर कम शी लेड मी इन टू हर रूम अँड गिव्ह मी अ डॉल. तर बघा याचा स्क्रीनशॉट घ्या, हा तुम्हाला उत्तरात दिलेला आहे आणि याच्यावरती काही प्रश्न तुम्हाला दिलेली असणार आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. तर यामधील सगळ्यात पहिला प्रश्न काय होता, पुढील विधाने चुकी बरोबर, तर ते सांगायचं आहे आपल्याला. द लिटल ब्लाइंड चिल्ड्रन ॲट पर्किन्स इन्स्टिट्यूट हॅड सेंट अ डॉल. ओके, तर चुकी बरोबर ते लिहायचं आहे. त्यानंतर मिस सुलिव्हन स्पेल्ड D011 इंटू हेलन्स हँड स्लोली, तर अशा पद्धतीने आहे. ओके, जाऊया पुढे. हेलन केलर इज सुलिव्हन्स टीचर. ओके, त्यानंतर हेलन टीचर हॅड बीन विथ हर फॉर सेव्हरल इयर्स बिफोर शी अंडरस्टूड दॅट एव्हरीथिंग हॅज अ नेम. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लिहायचं आहे, फक्त चुकी बरोबर ते सांगा. त्यानंतर जाऊया पुढे. हू हॅड सेंट द डॉल विथ मिस सुलिव्हन अँड हू हॅड ड्रेस्ड इट, अशा पद्धतीने क्वेश्चन आहे. त्यानंतर B3मध्ये आहे फाइंड द ऑपोजिट वर्ड्स फ्रॉम द पॅसेज, पुढील शब्दांसाठी विरुद्धार्थी शब्द त्या उत्तरामधनं तुम्हाला शोधून लिहायची आहेत. उत्तर वाचल्यानंतर त्याची उत्तरं तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर डू ॲज डायरेक्टेडमध्ये म्हटलेलं आहे आय अंडरस्टूड दॅट एव्हरीथिंग हॅज अ नेम आयडेंटिफाय द काइंड ऑफ टेन्स. आता मला समजलं की प्रत्येक गोष्टीला नाव असतं, प्रत्येकाला नाव असतं, तर याच्यातील काळाचं नाव, कोणता काळ वापरला आहे तो ओळखायचा आहे. त्यानंतर आहे काळाचा प्रकार, बरोबर. त्यानंतर आहे आय डिड नॉट नो दॅट आय वॉज स्पेलिंग अ वर्ड अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज. त्यानंतर B5मध्ये आहे इफ यू सॉ अ ब्लाइंड मॅन ट्राईंग टू क्रॉस द रोड व्हॉट वूड यू डू. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बघितलं एखादा अंध व्यक्ती जो आंधळा आहे, त्याला दिसत नाही आणि तो रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतोय, त्यावेळेला तुम्ही काय करणार, त्याला गाडीसमोर धक्का देणार की त्याची मदत करणार, काय करायला आवडेल तुम्हाला, ते तुम्हाला विचारलं आहे, स्वतःचं मत लिहा. सेक्शन 3 पोएट्री असेल, आता कविता असेल, कवितेवरती काही प्रश्न असतील. क्वेश्चन 3 आहे ज्यामध्ये म्हटलेलं आहे रीड द फॉलोइंग टांजास अँड डू द ॲक्टिव्हिटीज, पुढील कविता वाचा आणि सूचनेनुसार कृती करा. तर यामध्ये बघा फास्ट स्पेसशिप कंपॅरिझन्स ही कविता दिलेली आहे तुम्हाला, बरोबर. तर स्क्रीनशॉट घ्या कंपॅरिझन कवितेचा आणि बघूया काय क्वेश्चन्स आहेत. A1मध्ये म्हटलं आहे रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटी चुझिंग द करेक्ट अल्टरनेटिव्स. म्हणजे आता तुम्हाला फक्त हे विधान पूर्ण करायचं आहे,
कंसातील योग्य पर्याय निवडून. स्क्वेअर अँड राऊंड आर डॉट 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 कॉमनली यूज टू कम्पेअर शेप्स अँड ऑब्जेक्ट्स. काय आहे? जेव्हा कविता वाचणार उत्तर तुम्हाला अगदी मिळून जाणार. त्यानंतर व्हाईल कम्पेअरिंग अ स्पेसशिप विथ अ स्नेल द नरेटर युज्ड डॉट 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 कॉमन. काय आहे? फीचर्स इन बोथ. काय आहे? स्पीडच असेल, बरोबर, कारण स्पेसशिप काय असतं? फास्ट असतं आणि स्नेल काय असते? खूप स्लो असते. तर हे काय आलं? स्पीड आलं, बरोबर. तर स्पीड यूज केलेलं आहे. त्यानंतर मॅच द फॉलोइंग ॲडजेक्टिव्स विथ दिअर प्रॉपर नाउन्स. ॲडजेक्टिव्स आणि नाउन्स तुम्हाला मॅच करायचे आहेत. तर बिगमध्ये काय होणार विद्यार्थी मित्रांनो? बिग डायनासॉर, बरोबर. त्यानंतर फियर्स काय होऊ शकतं आपल्याला? फियर्स काय असेल ते लिहा. त्यानंतर ड्राय काय असू शकतं? डिझर्ट. वार्म काय असू शकतं? डिझर्ट असेल का ड्राय असेल? मला तर माहीत नाही, मला फक्त बिगचं माहिती डायनासॉर. बाकी तुम्ही कविता वाचली आहे, तुम्हाला उत्तर याचं मिळून जाणार. जाऊया पुढे. राईट द रायमिंग पीएस फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. कवितेतून रायमिंग पीएस लिहायचे आहेत. तर काय लिहू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही? काय लिहू शकता? काय लिहू शकता? स्नेल नेल अशा पद्धतीने लिहू शकता. लॅम्प जॅम्प अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. त्यानंतर टोसणे हे पद्धतीने नाही होणार. केव हाऊस नो अशा पद्धतीने नाही होणार. हो, CP अशा पद्धतीने होऊ शकतं. ओके, तर जास्त काही प्रॉब्लेम नाही, 2च लिहायचे आहेत, बस झालं. त्यानंतर आहे ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. आता तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. ॲप्रिसिएशनमध्ये काय आहे तुम्हाला? रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट द ॲप्रिसिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स. ओके. होप इज द थिंग विथ फेदर्स बाय एमिली डिकिन्सन ही कविता दिलेली आहे. होप इज द थिंग विथ फेदर्स ही कविता. आता हिचं काय करायचं आहे? ॲप्रिसिएशन तुम्हाला लिहायचं आहे. तर सर्वप्रथम टायटल टाका. टायटल काय आहे? होप इज द थिंग विथ फेदर्स. त्यानंतर नेम ऑफ द पोएट काय आहे? बाय एमिली डिकिन्सन, तुम्ही वाचू शकता. त्यानंतर राईम स्कीम लिहायची आहे. फिगर ऑफ स्पीच काय आहे? अलिट्रेशन, रिपिटेशन, पर्सॉनिफिकेशन काय असेल ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर थीम, सेंट्रल आयडिया, कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. आता सेक्शन 4 जो आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे नॉन टेक्स्टियल पॅसेज. पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील उतारा असेल त्यावरती काही प्रश्न असतील त्याची उत्तरे तुम्हाला लिहायची असतील. आता बघा, पाठ्यपुस्तकातील बाहेरील उतारा हा आहे. स्क्रीनशॉट घ्या लवकर याचा. बिसाइड्स बीइंग अ टेलिफोन दॅट यू कॅन ऑपरेट wherever you are, the mobile phone can tell the time as a alarm clock. इथून तर हेवी रेन्स, फ्लूड्स और हेवी रेन्स इथपर्यंतचा लवकर स्क्रीनशॉट घ्या. 2 ते 3 सेकंदाचा टाईम देतो, स्क्रीनशॉट घ्या अथवा ॲपमध्ये जा, ॲपला डाउनलोड करा प्ले स्टोअरवरनं मास्टर वैभव हिरे. तिथे तुम्हाला सगळं प्रश्नपत्रिका मिळून जातील, बरोबर. जाऊया पुढे. काय म्हटलेलं आहे बघूयात आपण. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू दी ॲक्टिव्हिटीज. पुढील उतारा आता तुम्ही ऑलरेडी मी स्क्रीनशॉट घ्यायला वेळ दिला होता, तुम्ही काढलेलं असेल. आता तो वाचा आणि त्याची उत्तर द्या. पहिला आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज फ्रॉम द फॉलोइंग अँड कंप्लीट द सेंटेन्स गिवन बिलो. डॉट 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 इज दी लेटेस्ट फॅसिलिटी अवेलेबल ऑन द मोबाईल. पहिला आहे MP3 म्युझिक, बीमध्ये आहे कॅमेरा, Cमध्ये आहे इंटरनेट, Dमध्ये आहे कॅल्क्युलेटर. तर काय आहे? जेव्हा तुम्ही तो उतारा वाचणार तुम्हाला उत्तरे देता येणार. त्यानंतर मोबाईल फोन्स इज मस्ट ड्युरिंग डॉट 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 लोनलीनेस, लेझियर टाईम, नॅचरल क्लायमेट्स अँड Dमध्ये आहे हॉलिडेज. काय उत्तर आहे त्याचं योग्य? जेव्हा उतारा वाचणार ना याची उत्तरे मिळून जातील. त्यानंतर मोबाईल फोन कीप्स यू कनेक्टेड टू युअर डॉट 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 ऑल टाईम. ज्यामध्ये Aमध्ये आहे हॉबीज, Bमध्ये आहे इंटरनेट, Cमध्ये आहे फ्रेंड्स अँड फॅमिली अँड Dमध्ये अलार्म क्लॉक. तर आय थिंक C असेल, फ्रेंड्स अँड फॅमिली. त्यानंतर चौथा आहे यू कॅन ऑपरेट अ मोबाईल फ्रॉम यम. आय माय राईट? सो काय आहे? टावर, एनिव्हिअर डॉट 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 आहे, यम झालं आहे. फ्रॉम डॉट 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 टावर, एनिव्हिअर, व्हेरेवर, नाव व्हिअर, एनिव्हिअर. तर एनिव्हिअर याचं एनिव्हिअर नाही, व्हिअरेवर म्हणजे तुम्ही जिथे कुठे असाल तिथून तुम्ही ऑपरेट करू शकता, बरोबर. ओके, जाऊया पुढे. आता A2मध्ये आहे कम्प्लीट द वेब विथ सुटेबल वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. ओके. फॅसिलिटी प्रोव्हाइडेड बाय अ मोबाईल फोन. वी कॅन टेल डॉट डॉट डॉट, वी कॅन टेक डॉट डॉट डॉट, वी कॅन सेंड डॉट डॉट डॉट, वी कॅन लिसन डॉट डॉट डॉट. तर काय असेल ते फॅसिलिटी? वी कॅन टेल काय टेल करू शकतो, काही न्यूज वगैरे टेल करू शकतो. बट जेव्हा पॅसेज वाचणार ना याची करेक्ट उत्तरे तुम्हाला मिळणार. वी कॅन टेक, आपण सेल्फी घेऊ शकतो. वी कॅन सेंड फोटोज, वी कॅन सेंड एनी काइंड ऑफ डिटेल्स, वी कॅन लिसन टू म्युझिक अशा पद्धतीने. तर फक्त तुम्ही जेव्हा उतारा वाचाल याची करेक्ट आन्सर मिळून जातील. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो A3मध्ये फाइंड आउट द ॲडजेक्टिव्स फॉर द फॉलोइंग नाउन्स. ॲडजेक्टिव्स पॉईंट करायचे पुढील नाउन्ससाठी. पहिल्या याच्यात आहे तुम्हाला डॉट 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 इन्स्ट्रुमेंट्स, दुसऱ्या याच्यात आहे तुम्हाला डॉट 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 रेंज, त्यानंतर तिसरा आहे डॉट 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 क्वालिटी, चौथ्यामध्ये आहे तुम्हाला डॉट 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 लाईफ. पेपरमध्ये म्हटलेलं आहे डू ॲज डायरेक्टेड, चूज द करेक्ट पासिव्ह व्हॉइस सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. ओके. मेनी मोबाईल्स प्रोव्हाइड द फॅसिलिटी ऑफ अ कॅमेरा. ओके. तर आता काय तुम्हाला पासिव्ह व्हॉइस जस्ट सिलेक्ट करायचे. 4 विधान दिले त्यापैकी जो योग्य असेल तो फक्त आणि फक्त काय करायचं आहे? सिलेक्ट करायचं आहे. मला बघू दे यार काय. ओके, काय आहे चेंजेस आहे त्यामध्ये भरपूर सारे. तर बघा यामध्ये काय तुम्हाला करेक्ट ऑप्शन चूज करायचं आणि उत्तर लिहायचं. त्यानंतर यू कॅन टेक पिक्चर अँड स्टोअर देम इन युअर मोबाईल फोन, यूज नॉट ओनली बट ऑल्सो. ओके, तुम्हाला यूज करून दाखवतो. यू कॅन नॉट ओनली टेक पिक्चर बट ऑल्सो स्टोअर देम इन युअर मोबाईल फोन. अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता, राईट. पुन्हा एकदा सांगतो. यू कॅन नॉट ओनली टेक पिक्चर
बट ऑल्सो स्टोअर देम इन युअर मोबाईल, अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. त्यानंतर आहे डू यू विश टू हॅव अ मोबाईल फोन अँड वाय. तुम्हाला असं वाटतं का, तुमच्या हातात तर आता सध्याला आहे, पण तुम्हाला असं वाटतं का तुमचा स्वतःचाही असू शकतो, पण तुम्हाला असं वाटतं का तुम्हाला तुमचा स्वतःचा तुमच्याकडे फोन असावा आणि असावा तर का असावा? अभ्यासासाठी असावा की पुरींना मेसेज करायला असावा? कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आता बीमध्ये आहे समरी रायटिंग. समरी रायटिंग तुम्हाला करायची आहे, ज्यामध्ये रीड द पॅसेज गिवन क्वेश्चन नंबर 4, म्हणजे आपण जो अनसीन पॅसेज बघितला ना क्वेश्चन नंबर 4चा, त्याची समरी रायटिंग 1/3 सारांश तुम्हाला लिहायचा आहे. ओके, जाऊया पुढे आणि त्याला टायटल देखील द्यायचा हां. त्यानंतर सेक्शन 5 रायटिंग स्किल आहे. लेटर रायटिंगमध्ये म्हटलेलं आहे डू एनी वन ऑफ द फॉलोइंग, A1 करा किंवा A2 करा. आता यामध्ये आहे टू सेलिब्रेट क्रॅकर फ्री दिवाळी, म्हणजे आता आपल्याला फटाके फोडायचे नाही, परंतु त्याच्या बिगर म्हणजे फटाके न फोडता आपल्याला दिवाळी सेलिब्रेट करायची, ती साजरी करायची आहे. त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात जाहिरात दिलेली आहे, ती वाचा आणि तिच्यावरती आपल्याला काही मुद्दा दिलेला आहे, त्याच्यावरती आपल्याला पत्रलेखन करायचं आहे. तर पहिले आहे इन्फॉर्मल लेटर. यू आर अनिल और अनिता पाटील, ब्लॉक नंबर 901, छाया अपार्टमेंट मोती नगर, लातू. सो यू लुक अबव द पीपल अँड राईट द लेटर टू युअर फ्रेंड. आता तुम्हाला तुमच्या मित्राला लेटर लिहायचं आहे किंवा तुम्हाला कोणाला लेटर कलेक्टरला डायरेक्ट लेटर लिहायचं आहे. तुम्ही वाचून घ्या आणि ते लेटर लिहिण्याचा प्रयत्न करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आम्ही डायरेक्टली ना डिटेलमध्ये शिकवत असतो बरं का. इंग्लिश असेल, मॅथ असेल, सायन्स असेल, काही पण असेल. म्हणजे आता तुमचा हा पेपर आहे ना, आपल्याकडे बेसिकली एवढा वेळ नसतो. 20 मिनिटात व्हिडिओ कव्हर करणं खूप आहे. पण तुम्हाला डायरेक्ट मी डिटेलमध्ये सांगू शकतो तुम्हाला तुमचा पेपर कसा लिहायचा, काय लिहायचा. बट आपल्याकडे एवढा वेळ नाही. तर तुम्ही काय करा, ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड करणार, तिथे आम्ही लाईव्ह वगैरे लेक्चर्स वगैरे घेतो की तुमचा प्रथम सत्राचा पेपर तुम्हाला कसा लिहायचा. प्रश्नपत्रिका समोर ठेवतो, ती सोडवून दाखवतो कशा पद्धतीने करायचं. तर ॲप आत्ता डाउनलोड करा लगेच, म्हणजे तुम्हाला तुमची प्रथम सत्राची प्रिपरेशन एक नेक्स्ट लेवलला घेऊन जातील. बरोबर. बीमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो डायलॉग रायटिंग, स्पीच रायटिंग म्हटलेलं आहे. B1 किंवा B2 करा. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग, कोणते एक तुम्हाला करायचं आहे. ओके, B1मध्ये म्हटलेलं आहे डायलॉग रायटिंग, बरोबर. तर यामध्ये आहे प्रिपेअर डायलॉग फ्रॉम अ जम्बल्ड सेंटेन्सेस. फर्स्टमध्ये आहे ओके टू कॉपी प्लीज. तुम्हाला फक्त काय करायचं, प्रिपेअर करायचं आहे, याचं डायलॉग क्रमाने लावायचा. त्यानंतर आहे बीमध्ये कंप्लीट द डायलॉग कंप्लीट करायचं आहे. कॅन यू मेक अ टी, यस आय मेक अ. व्हॉट ब्रँड ऑफ अ टी डू यू लाईक, कोणती आवडती जी असेल, सपट, सपना, काय काय नाव असेल ती देऊन टाका. रेड लेबल वगैरे काय असेल देऊन टाका, काही प्रॉब्लेम नाही. सीमध्ये आहे राईट अ डायलॉग बिटवीन टू स्टुडंट्स अबाउट दिअर स्कूल्स अँड राईट मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. दोन मित्रांमध्ये डायलॉग रायटिंग करायचं आहे त्यांच्या स्कूलबद्दल. ओके, कमीत कमी 3 प्रत्येकाचे विधान यायला हवेत. ऑर स्पीच रायटिंग करू शकता, ज्याला तुम्ही भाषण लेखन म्हणू शकता. टीचर्स डे सेलिब्रेशन, तुमच्या शाळेत झाला ना शिक्षक दिन 5 तारखेला, 5 सप्टेंबर. खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही, मला माहिती आहे. 5 तारखेला तुमच्या शाळेत टीचर्स डे झालेला आहे. तुमच्या शाळेत तुम्ही मस्तपैकी शिकवलेलं आहे, बरोबर की 10वीच्या पोरांनी शिकवलं, कमेंटमध्ये सांगा. तर टीचर्स डेचं काय करायचं, स्पीच रायटिंग, त्यावरती थोडक्यात भाषण लिहायचं आहे. पॉईंट वगैरे दिले आहे. गिव्स नॉलेज, टीचर, ॲडवायझर, शो राईट पॅथ, शिक्षक आपल्याला मोटिवेट करता, प्रेरणा देता, योग्य मार्ग दाखवता, अभ्यास देता, बरोबर. त्याबद्दल तुम्हाला काय करायचं, भाषण लेखन करायचं आहे तुमच्या शब्दांमध्ये. बाकी सगळे मुद्दे तुम्हाला इथे दिले आहेत. ओके, करा तुम्ही. त्यानंतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर असेल, ज्यामध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. आता मध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बल करू शकता किंवा नॉन व्हर्बल टू व्हर्बल करू शकता. आता सर्वप्रथम तुम्हाला म्हटलेलं आहे बुक्स हॅव द पॉवर टू इन्स्पायर, म्हणजे पुस्तकांकडे आपल्याला प्रेरित करण्याची शक्ती आहे. दे आर मेनी ॲडव्हांटेजेस ऑफ बुक्स, देअर आर, म्हणजे तिकडे म्हणजे पुस्तकांचे खूप सारे फायदे आपल्याला मिळतात आहेत. तर याच्यावरती वेब डायग्राम दिलेला आहे आणि त्यावरून पॅराग्राफ लिहायचा आहे. बुक्स पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे बुक्स असतात, इन्स्पायरेटिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग पुस्तक असतात, मोटिवेशनल असतात, प्लीजर असतात म्हणजे कर्तव्याची, ट्रू फ्रेंड्स असतात म्हणजे पुस्तकं आपले सगळे फ्रेंड्स आहे, ग्रेट टीचर्स आहे म्हणजे ते खरे शिक्षक आहेत. पुस्तक वाचल्यानंतर खूप काही शिकायला भेटतं, बरोबर. त्यानंतर आहे ओशन ऑफ नॉलेज, म्हणजे आपण म्हणतो ना समुद्र आहे. पुस्तक हा एक समुद्र आहे. कशाचा, ज्ञानाचा समुद्र म्हणजे पुस्तक. तर यावरती काय करा, एक परिच्छेद लिहिण्याचा प्रयत्न करा या सगळ्या वेब डायग्रामच्या आधारे. किंवा असं करायचं नसेल तर व्हर्बल टू नॉन व्हर्बल करू शकता. रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अँड कंप्लीट द टेबल गिवन बिलो, म्हणजे पुढील जी इन्फॉर्मेशन आहे ती वाचा आणि टेबल काय आहे तो कंप्लीट करा, टेबल कंप्लीट करा. ॲग्रिकल्चर इज अ मेन ऑक्युपेशन इन अवर कंट्री. इंडियन फार्मर्स वर्क हार्ड इन दिअर फील्ड्स अँड प्रोड्यूस नंबर ऑफ व्हेजिटेबल्स. तर फक्त इथं याचा स्क्रीनशॉट घ्या लवकर आणि आता याच्यावरनं चार्ट करा. एक तर तुम्ही काय करू शकता, चार्टवरनं म्हणजे वेबवरनं डायग्राम पॅराग्राफ करू शकता किंवा तुम्हाला पॅराग्राफ दिलं असेल त्यावरनं तुम्ही काय करू शकता, चार्टमध्ये त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करू शकता. याला म्हणता इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. ओके, बीमध्ये आहे एक्सपांड दी थीम. आता थीम एक्सपांड करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, B1 करू शकता किंवा B2 करू शकता तुम्ही. आता न्यूज रिपोर्ट म्हटलेलं आहे. ओके, एक्सपांड दी थीम बीमध्येच म्हटलं आहे ना.
ओके, B1 करा किंवा B2 करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग म्हटलेलं आहे. B1मध्ये आहे न्यूज रिपोर्ट. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स. आता काय करा, पुढील हेडलाईन वाचा आणि तुम्हाला काय न्यूज रिपोर्ट बातमी लेखन करायचं आहे. शिवाजी हायस्कूल सेलिब्रेट इंडिपेंडन्स डे 15 तारखेला झाला, बरोबर. 15 ऑगस्टला शिवाजी हायस्कूलमध्ये इंडिपेंडन्स डे झाला, स्वातंत्र्य दिवस झाला. तर याची बातमी लेखन करा. हेडलाईन टाका, डेटलाईन टाका, इंट्रोडक्शन टाका, शॉर्ट कंटिन्यूइंग पॅराग्राफ टाका, कंक्लुजन वगैरे टाकून द्या आणि न्यूज रिपोर्ट लिहा. आणि हे जर करायचं नसेल तर तुम्ही डेव्हलप अ स्टोरी लेखन करू शकता, म्हणजे कथा लेखन करू शकता. डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग बिगिनिंग अँड सजेस्ट अ सुटेबल टायटल. म्हणजे पुढील बिगिनिंगवरती तुम्ही काय करा, मस्तपैकी ना एक स्टोरी लेखन करा, एक स्टोरी रायटिंग करा, बरोबर. आणि त्याची व्यवस्थितरित्या स्टोरी म्हणजे कथा लेखन करा. काय, वन्स देअर वॉज अ फार्मर ही हॅड 4 सन्स. ओके, अगदी सोपं आहे. एकेकाळी एक म्हातारा काय होता, शेतकरी होता आणि त्याची 4 पोरं होते. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता, तुमच्या पद्धतीने करा आणि तुम्हाला भरघोस मार्क मिळतील. फक्त तुम्ही ही कविता ही ही कथा तर मी अनेक वेळा ऐकली आहे. एक म्हातारा माणूस होता, त्याचे 4 मुलं होते, ते खूप आळशी होते, ते काहीच काम करत नव्हते. म्हाताऱ्याने जाता जाता सांगून दिलं की शेतात सोनं ठेवलंय, खजिना ठेवला आणि ते खांदायला बिलगले, असं काहीतरी आहे ना. तुम्हाला पुढे सांगण्याची गरज नाही. जाऊया डायरेक्ट सेक्शन 6 वरती, ज्यामध्ये असेल स्किल डेव्हलपमेंट. आता स्किल डेव्हलपमेंटमध्ये असतं तुम्हाला ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर करायचं असतं. म्हणजे अनेक वेळा मी तुम्हाला आता सांगतोय, मागील 20 मिनिटापासून व्हिडिओ सुरू झाल्यापासून प्रत्येक गोष्ट क्वेश्चन वाचला की ट्रान्सलेट करून सांगतोय. सेम गोष्ट असते ट्रान्सलेशन म्हणजे. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला शब्द किंवा वाक्य दिले असतील ते ट्रान्सलेट करायचे आहेत. आता म्हटलेलं आहे, पुढील जे काही शब्द आहेत ते तुमच्या मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, तुमच्या मातृभाषेत तुम्ही ट्रान्सलेट करा. म्हणजे मराठी असेल, हिंदी असेल, त्यामध्ये टीचर म्हणजे काय, गुरु म्हणजेच काय, शिक्षक. टीचर म्हणजे शिक्षक. फॅमिली म्हणजे काय म्हणू शकतो, कुटुंब. त्यानंतर ॲडवाईस म्हणजे सल्ला. हॅपी म्हणजे आनंद किंवा आनंदी. त्यानंतर न्यूजपेपर म्हणजे वर्तमानपत्र म्हणतात का तुम्ही, वार्तापत्र काय म्हणता मला तर माहीत नाही. स्टोरी म्हणजे काय, कथा. ओके, अशा पद्धतीने ट्रान्सलेट करा आणि पुढे आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. तुमच्या मातृभाषेत पुढील वाक्य भाषांतरित करायची. आता ऑलवेज स्पीक ट्रूथ, नेहमी खरे बोला. त्यानंतर अवॉइड बॅड कंपनी म्हणजे चुकीच्या लोकांची संगत टाळा. त्यानंतर हेल्प पूर अँड नीडी पीपल, गरीब लोकांना आणि ज्यांना गरजू लोकांना मदत करा. त्यानंतर लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स म्हणजे तुमच्या चुकांमधून शिका, काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. सीमध्ये तुम्हाला म्हटलं आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग आयटम्स. आता पुढील म्हण किंवा वाक्यप्रचार तुम्हाला तुमच्या मातृभाषेत ट्रान्सलेट करायचं. अ स्टीच इन टाइम्स सेव्स 9. ओके, ओल्ड इज गोल्ड. मला याचं तर काय कळलं नाही. अ स्टीच काय आहे, अ स्टीच इन टाइम सेव्स 9. ओके, जाऊ द्या, ते असू द्या. ओल्ड इज गोल्ड म्हणजे जुने ते सोने. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, प्रथम सत्र परीक्षा, फर्स्ट टर्म एक्झामिनेशन, क्लास 9, सब्जेक्ट कोणता होता तुमचा, इंग्लिशची क्वेश्चन पेपर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे बघितली. काही डाऊट असेल प्लीज कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आणि हां, अद्याप जर तुम्ही ॲप्लिकेशनला डाउनलोड केलेलं नसेल, प्ले स्टोअरवरून आपलं ॲप्लिकेशन आहे मास्टर वैभव हिरे. बघा, तुम्हाला सांगायचं ठरलं 20 मिनिटात काहीच कव्हर होत नाही. मला कोणताही गोष्ट डिटेलमध्ये एक्सप्लेन करायला आवडतं. मला आता वाईट वाटतं मी तुम्हाला आन्सर शीट का दिली नाही. ओके, मला असं मी तुम्हाला जर 1-1.5 तास, मला 2-3 तास मिळाला असता, मी पूर्ण क्वेश्चन पेपर तुम्हाला समजावून सांगितले असते, आन्सर तुम्हाला प्रोव्हाईड केले असते, अनेक साऱ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या असत्या. कोणतं सेक्शन लिहायचं, कोणत्या सेक्शनला जास्त वेटेज द्यायचं, कोणतं सेक्शन इम्पॉर्टंट आहे, कशा पद्धतीने लिहायचं, प्रेझेंटेशन कशा पद्धतीने लिहायचं, पर्सनल रिस्पॉन्स कशा पद्धतीने लिहायचा, ॲप्रिसिएशन कशा पद्धतीने प्रेझेंट करायचं, या सर्व गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन केल्या असतात. बट कसं आपल्याकडे वेळेची मर्यादा असते आणि 25 मिनिटात खरंच काही होत नाही. ओके, सो काय करा, ॲपला डाउनलोड करा. ॲपमध्ये तुम्हाला अनेक सारे लेक्चर्स वगैरे बघायला मिळतील आणि सगळं स्टडी मटेरियल आम्ही तुम्हाला 1 बाय 1 अवेलेबल करून देऊ. सध्या तर प्रथम सत्राचे पेपर आम्ही त्यामध्ये अपलोड केलेले आहेत तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी. जा तिथून अभ्यास करा. ॲपचं नाव सांगतो, मास्टर वैभव हिरे. जे चॅनलचं नाव दिसतंय सेम तशी स्पेलिंग करा आणि तोच लोगो दिसेल. तर तेच ॲप्लिकेशन डाउनलोड करा, दुसरे ॲप्लिकेशन डाउनलोड करू नका. तुम्हा सर्वांना विद्यार्थी मित्रांनो, तुमची फर्स्ट टर्म एक्झामिनेशन 6 मे परीक्षा, प्रथम सत्र परीक्षा 2025-26 साठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओला इथे समाप्त करतो. धन्यवाद.